रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. भगवंतांनी दिलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या प्रसादाने पेशंटमध्ये अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाप्रमाणे अल्झायमर असेल किंवा पार्किन्सन्स डिसऑर्डर असेल, डॉक्टरांनी घरी लावलेले पेशंट सुद्धा कसे चालू शकतात काय, आणि अगदी किरकोळ औषधांनी त्यांच्यामध्ये आणखीन भरपूर प्रोग्रेस होणार आहे. परंतु जस्ट आता 10-15 दिवस सोडून दिलेले पेशंट सुद्धा भगवंताच्या कृपेने त्यांनी सांगितलेल्या औषधांनी कसे बरे होतात. माता माऊलीचं वय आता माझ्या मते 77 वर्ष आहे आणि बाबाचं वय आता जवळजवळ 81 वर्ष आहे. त्यांना पार्किन्सन्स होता, चालता येत नव्हतं. या औषधाने अगदी रस सांगितला होता मी, त्या रसामुळे किती परिवर्तन त्यांच्यामध्ये घडलं आणि त्या माऊलीचं मत काय ते पुढं मी टाकतो, पहा. सावकाश सावकाश. सर्वांनी पाहिलं असेल, मी कोणी काय महान व्यक्ती नाहीये. मी फक्त संतांचा सेवक, पाईक, दत्तगुरूंचा, पाजा पांडुरंगाचा भक्त. सर्व ठिकाणी एकच पाहणारा, तो मनुष्य असू द्या कोणी असू द्या, ही माझी वृत्ती आहे पहिल्यापासून. जगामध्ये फक्त आपला विश्वास बघ, संतांच्या वचनावर असणारा विश्वास, भगवंतावर असणारी श्रद्धा आणि त्यांनीच दिलेलं शिक्षण, याच्या आधारावर मी हे सर्व सांगत असतो. प्रत्येकाला फोनवरती जे जे आवश्यक आहे ते त्या पद्धतीनं मी फोनवरती, कधी व्हिडिओ कॉलवरती संभाषण करीत असतो आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शनही त्यांना करत असतो. बरं, मी तुमच्यासारखा साधा भोळा माणूस आहे. जे काय आहे ते भगवंताचं आहे. ते माझ्याकडे गायन असेल, कीर्तनाचं असेल, प्रवचनाचं असेल, औषधाचं असेल, टीचिंग क्षेत्रामध्ये असा एक मनुष्य दाखवा. लक्षात ठेवा, एक मनुष्य. मी माझा मोठेपणा नाही सांगत. 11वी-12वीला फिजिक्स शिकवतो, केमिस्ट्री शिकवतो, मॅथमॅटिक्स शिकवतो, बायोलॉजी शिकवतो, इंग्लिश शिकवतो, मराठी शिकवतो, जॉग्राफी शिकवतो, हिस्ट्री शिकवतो, सर्व विषय शिकवतो, नवे नवे संस्कृत सुद्धा शिकवतो. एकच मनुष्य दाखवा. अशक्य ते शक्य करतील स्वामी. फक्त आपली श्रद्धा तिथे असणं फार महत्वापासून ते आज तागायतपर्यंत आयुष्यामध्ये फक्त दुसऱ्याच्या सुखासाठी झटणं
आई वडिलांनी दिलेले संस्कार. तुला कितीही दुःख भोगावं लागलं तरी सुद्धा चालेल, परंतु दुसऱ्याला सुखी कर, दुसऱ्याला आनंदी कर. हे माझ्या आई वडिलांनी माझ्यावर संस्कार घडवले. त्या संस्काराप्रमाणे भगवंताच्या आशीर्वादाने माझे गुरुवर्य हरिहरनंदन बाबा, हरिहर महाराज, योगीराज आहेत, समर्थ आहेत. साक्षात हरिहर बाबांनी पहाटे 4:30 वाजता, लक्षात ठेवा, मृत्यूनंतरही साक्षात दृष्टांत आपणास दिलेला आहे. मोठेपणा नाही सांगत आम्ही, फक्त श्रद्धा लागते. देव मनुष्यात पहा, दगडातला देव त्याच्याशिवाय कळणार नाही. मनुष्यातला देव जर तुम्ही पाहत नसाल आणि दगडातल्या देवाची जर इच्छा करू असाल तर उपयोग नाहीये. कधीही ती सेवा तुमची फलद्रूप होणार नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, आई वडिलांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा. मग ते आपल्या पत्नीचे आई वडील असो, आपले स्वतःचे आई वडील असो. तुम्ही म्हणाल सर तुमचं कसं आहे, तुम्ही येऊन पहा इथं. माझ्या पत्नीचे आई वडील सुद्धा मीच सांभाळतो. आई आहे आता, वडिलांचे सर्व सांभाळ मी केलाच, परंतु सर्व कार्यक्रम ही विधी ही माझ्या मुलांनी म्हणजे मयूर सरांनी स्वतः केले. आलं का लक्षात? आपले आई वडील सांभाळा आणि बायकोच्या आई वडिलावर दुर्लक्ष करा असं मी कधीच सांगणार नाही, असं करूही नाही. जी स्त्री तुमच्या विश्वासावर आलेली आहे तिच्या आई वडिलांकडेही लक्ष देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि ज्यांनी तुम्हाला ही जग दाखवलं त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य कर्म व्यवस्थितरित्या करा. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, माता पिता महात्मा आणि परमात्मा त्या चारींचे आशीर्वाद ज्याच्या जवळ आहे त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण, सेवेला पूर्ण. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठला 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 विठला.